नमस्कार मित्रांनो, कुंभ राशी मार्च 2025 अशी भविष्यवाणी जी चुकीची कधीच ठरणार नाही. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मराठी व्यक्तींसाठी मार्च 2025 हे सकारात्मक बदल घडवून आणणारा आहे. या महिन्यात जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती चांगल्या प्रकारे होईल. आध्यात्मिक उन्नती मिळणार आहे, कारण कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमची भविष्यवाणी माता लक्ष्मी नारायण यांनी लिहिली आहे. मार्च महिन्यात त्यांनी तुमच्यासाठी खूप चांगली भविष्यवाणी केलेली आहे. त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत होतात ती गोष्ट तुमची आता पूर्ण होणार आहे. या महिन्यात महत्त्वाच्या घटनांचा व त्यांच्याशी संबंधित सर्व काही सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमच्यासाठी मार्च महिन्यामध्ये आर्थिक बाबतीत अनेक चांगल्या संधी सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. इथून लिहून ठेवले आहे, चांगल्या संधी मिळतील. श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्हा सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहावी असे वाटत असेल तर तुम्ही चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन दाबून, जेणेकरून तुम्हाला आगामी व्हिडिओची सूचना मिळेल. चला तर मग त्याबद्दल आपण काही जाणून घेऊया. कुंभ राशीसाठी मागील महिन्यात जर तुम्ही आर्थिक चढउतार पाहत असाल तर मार्च महिन्यात तुमच्या उत्पन्नाचा स्रोत हा स्थिर होणार आहे. प्रकल्पांच्या व्यवसायातून मोठा नफासुद्धा मिळणार आहे. तसेच मार्च महिन्यात तुम्ही जर का रिअल इस्टेट, शेअर बाजार किंवा सोने चांदी गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी हा महिना फायदेशीर ठरणार आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला चांगला अनुभव येणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर का या दीर्घकालीन योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात आणखी एक मोठा सुद्धा नफा मिळणार. जुने कर्ज हे फेडले जाईल. तुमचे पैसे कोणाकडे अडकले असतील तर ते अडकलेले पैसे सुद्धा तुम्हाला परत येतील. पण मित्रांनो, जास्त जोखीम असलेल्या योजना टाळा. हा महिना गुंतवणुकीसाठी तुम्हाला शुभ महिना ठरलेला आहे. ज्यांना प्रमोशन किंवा नवीन जबाबदारींची अपेक्षा आहे त्यांना उच्च पदावरची संधी मिळेल. या महिन्यात तुम्हाला तुमच्या कर्तृत्वामुळे तुमची ओळख मिळेल आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर विश्वास ठेवतील. नवीन उद्योग किंवा प्रकल्प सुरू करण्याचा विचार करत असाल तर या वर्षी ही योग्य वेळ आहे. तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करू शकता. त्यासाठी तुम्हाला हा शुभ काळ आहे. जुन्या व्यवसायात सुधारणा होऊन नफ्याचे प्रमाण वाढेल. ज्या व्यक्ती परदेशात नोकरी किंवा व्यवसाय करू इच्छिता त्यांना या महिन्यात चांगले पर्याय मिळतील. प्रेम, विवाहित जीवन आणि नातेसंबंधांसाठी हा महिना खूप शुभ आहे. मार्च महिना वैयक्तिक नात्यांमध्ये समतोल व गोडवा आणणारा ठरेल. प्रिय व्यक्तींशी तुमचे नाते अधिक मजबूत होणार आहे. प्रेमात गोडवा येणार आहे. विवाहयोग्य व्यक्तींना लग्नासाठी चांगले प्रस्ताव सुद्धा येणार आहेत. ज्यांचे विवाह जुळत नाही त्यांच्यासाठी हा महिना खूप शुभ आहे. मार्च महिना हा कालावधी युवांसाठी शुभ राहील. कुटुंबातील मोठ्या सदस्यांचे मार्गदर्शन मिळेल. पूर्वीचे वाद हे मिटतील आणि घरात शांतता राहील. नातेसंबंधांमध्ये तडजोड करण्याची तयारी ठेवा. प्रियजनांसाठी वेळ काढा आणि त्यांचे महत्त्व ओळखा. आध्यात्मिकता. मार्च महिन्यामध्ये तुमचे मन हे आध्यात्मिकतेकडे झुकलेले असेल. ध्यान आणि प्राणायाम, योगाभ्यासातून मनाची शांती मिळेल. या साधनेने सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. तुम्हाला एखाद्या पवित्र स्थळाला जाण्याचा योग येईल. तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. योग्य मार्गदर्शन तुम्हाला जीवनात नवीन दाखवेल. उपाय. रोज महादेवांची पूजा करा आणि गुरुवारी पिवळ्या गोष्टी परिधान
पिवळी कपडे परिधान करा. नवीन घर खरेदी करण्याचे स्वप्न असेल तर ते यावर्षी पूर्ण होईल. प्रॉपर्टी व्यवहार मार्च महिन्यामध्ये तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. नवीन वाहन खरेदीसाठी करायची योजना ही साकार होणार आहे. कोणतेही व्यवहार करण्याआधी कागदपत्रांची तपासणी योग्य प्रकारे करा, कारण मार्च महिन्यामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रात कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मोठं यश मिळणार आहे. सरकारी आणि स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्यांसाठी वेळ अनुकूल असेल. परिश्रम केल्यास यश हे निश्चितच आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची इच्छा असल्यास योग्य संधी मिळेल. कला, विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळेल. नियमित अभ्यास करा आणि स्वतःला इतरांच्या तुलनेत सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा. नियमित अभ्यास करा. आरोग्यविषयक मागील महिन्यात आजारी असलेल्या कुंभ राशीच्या व्यक्तींना या महिन्यात आरोग्य लाभ होणार आहे. त्यांची प्रकृती ही चांगल्या प्रकारे सुधारणार आहे. नियमित व्यायाम, योगाभ्यास आणि तंदुरुस्तीच्या सवयी आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तुम्हाला मानसिक स्थैर्य व शांती मिळेल. ताणतणाव दूर होतील. खाण्यापिण्यावर नियंत्रण तुम्हाला हे ठेवावंच लागेल आणि वेळेवर आरोग्य तपासणी तुम्हाला नक्की करायची आहे. प्रवास विषयक आपण आता जाणून घेऊया. तुमच्या करिअरमध्ये प्रवास ही महत्त्वाची भूमिका आहे. देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर प्रवासाच्या संबंधी तुमचे संधी मिळू शकते. सुट्टीसाठी कुटुंब किंवा मित्रांसोबत सहल घडेल. विश्रांतीसुद्धा होईल. एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देण्याचा योग येईल. तुमच्या नेतृत्व म्हणजेच तुम्हाला समाज आहे, मान सन्मान समाजामध्ये मिळेल. लोक तुमच्याकडे प्रेरणात्मक वक्ते म्हणून पाहतील. तुमच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी तुम्हाला मानाचा पुरस्कार मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. लोकांशी योग्य प्रकारे संवाद साधा आणि त्यांच्याशी विनम्र राहा. उपाय बघूयात आपण आता. दर गुरुवारी ब्रह्मदेवाची पूजा करा आणि पिवळ्या रंगाचे अन्नदान करा. शनिवारी गुरूंना वर्षाचे काही दान करा आणि नियमित हनुमान चालिसाचे पठण करा. ध्यान आणि प्राणायामाचा सराव करा. तुमची मेहनत, सकारात्मक दृष्टिकोन आणि ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने तुमचा मार्च महिना तुमच्यासाठी वैभवाचा ठरेल. ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने तुमची सर्व स्वप्न पूर्ण होणार आहेत. प्रॉपर्टी व्यवहार मार्च महिन्यामध्ये तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या महिन्यात दुसऱ्या आठवड्यात नवीन वाहन खरेदी करायची योजना तुमची आता या महिन्यामध्ये सुद्धा साकार होणार आहे. कोणताही व्यवहार करण्याआधी कागदपत्रांची तपासणी योग्य प्रकारे करायची आहे. मार्च महिन्यामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रात कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांना मोठं यशसुद्धा प्राप्त होणार आहे. चांगल्या प्रकारे ते यश मिळवणार आहेत. सरकारी किंवा स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्यांसाठी वेळ अत्यंत अनुकूल आहे. परिश्रम केल्यास यश हे निश्चितच आहे. यश तुम्हाला हे नक्की मिळणारच आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याच्या इच्छा असल्यास योग्य संधी मिळणार आहे. तुम्हाला ही संधी या महिन्यामध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे. कला, विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोठ्या संधीसुद्धा मिळणार आहेत. नियमित अभ्यास तुम्हाला करायचा आहे. स्वतःला इतरांच्या तुलनेत सुधारण्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक व व्यावसायिक ठरणार आहे. मार्च महिना तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे मेहनत घ्या आणि आशीर्वाद तुम्ही यश प्राप्त करा. तर मित्रांनो व मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला तसेच कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय श्री माता लक्ष्मी असं टाईप करून अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब तर नक्की कराच.
आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. जय श्री लक्ष्मी माता, जय श्री लक्ष्मी माता. जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ.